सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक कोसळला। 35 फुटांचा हा पुतळा 8 महिन्यांपूर्वीच उभारण्यात आला होता, ज्याचं अनावरणही नौदलाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झालं होतं। या घटनेवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, राजकारणही सुरू आहे। पण एक अशी गोष्ट समोर आली आहे ज्याकडे जर वेळीच लक्ष वेधलं असतं तर ही घटनाच घडली नसती, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्विट या घटनेनंतर केलं। त्यात त्यांनी म्हटलं की पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला। मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाई गडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती। या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही। अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार? आता त्या ठिकाणी पुनश्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे, पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या ईर्षेत परत काही गडबड करू नये। उशीर होऊ दे, पण शास्त्रोक्त पद्धतीने स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। त्यासोबतच संभाजीराजेंनी एक पत्रही जोडले। ते पत्र संभाजीराजे छत्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून 12 डिसेंबर 2023 रोजी लिहिलं होतं। याच शिवरायांच्या पुतळ्याविषयी हे पत्र त्यांनी लिहिलं होतं। त्यात त्यांनी म्हटलं होतं की माननीय महोदय, दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून मालवण नजीक असलेल्या राजकोट या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती मूर्तीचे आपल्या हस्ते अनावरण करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या स्मृती जपण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुकच आहे। वस्तुतः महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळपास 100 वर्षांपूर्वी देखील तयार केलेल्या अनेक पूर्णाकृती भव्य मूर्ती पाहावयास मिळतात। कित्येक मूर्ती या शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखल्या जातात। महाराष्ट्राच्याच मातीत जन्मलेल्या अनेक नामांकित शिल्पकारांनी आधुनिक साधनांची कमतरता असतानाही ही शिल्पे साकारली आहेत। मात्र राजकोट येथे आपण अनावरण केलेले शिल्प हे उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नसल्याचं दिसून येत आहे। कित्येक आधुनिक साधने उपलब्ध असतानाही या शिल्पाची घडण प्रभावी व रेखीव दिसत नाही। अत्यंत कमी वेळात व घाई गडबडीत या शिल्पाचं काम केल्याचं दिसते आहे। मूर्तीच्या अनेक भागात कमतरता दिसून येतात। मूर्तीचे हात, पाय व चेहरा यामध्ये प्रमाणबद्धता दिसत नाही। हेच शिल्प कायमस्वरूपी आहे की केवळ आपल्या हस्ते अनावरण कार्यक्रम पार पाडण्यासाठी बसवलेले तात्पुरते शिल्प आहे व नंतर या ठिकाणी चांगले शिल्प बसवले जाणार आहे, याचा उलगडा होत नाही। तरी शासनाच्या एखाद्या तज्ज्ञ समितीने परिपूर्ण परीक्षण करून उत्तम शिल्पकलेचा नमुना म्हणून गणले जाईल असे छत्रपती शिवाजी महाराजांस साजेसे नवे शिल्प या ठिकाणी लवकर प्रतिष्ठापित करावे, ही विनंती। असं पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलं होतं। डिसेंबर महिन्यातच जेव्हा या पुतळ्याचं लोकार्पण झालं तेव्हाच हे पत्र लिहून संभाजीराजे छत्रपती यांनी पुतळ्याच्या कामाबद्दल संशय व्यक्त केला होता। आता थेट पंतप्रधान यांनाच पत्र लिहिल्यामुळे हे पत्र पुन्हा चर्चेत आले। त्यामुळे तेव्हा जर या पुतळ्याच्या कामाकडे लक्ष दिलं असतं किंवा या पत्राकडे लक्ष दिलं असतं आणि उपाय केले असते तर आज ही घटना घडलीच नसती, अशी चर्चा सुरू आहे। आता हा पुतळा वाऱ्यामुळे पडला की निकृष्ट कामामुळे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच या घटनेविषयी आणि पत्राविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।